आज आपण शिकू मेथीची भाजी। एक मेथीची जुडी स्वच्छ करून ती धुवून घेतली आहे आणि त्याला आपण बारीक चिरून घेतले। 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून, 2 हिरव्या मिरच्या, ओलं खोबरं, मीठ आणि साखर। आता आपण सुरू करू मेथीची भाजी। गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे, त्यामध्ये आपण 2 पळ्या साधारणतः तेल ओतून घेऊ। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकणार आहोत। तेलामध्ये आता आपण कांदा टाकलाय आणि त्याला आता चांगला ब्राऊन होईपर्यंत शिजवून घेऊ। आता कांदा चांगला शिजण्यासाठी आपण त्याच्यात किंचित चिमूटभर मीठ टाकून घेऊ। आता बघू शकता कांदा आपला छान परतून झालाय, थोडासा त्याला ब्राऊन कलर आलाय। आता ह्या वेळी आपण ह्याच्यामध्ये आपण जो बारीक चिरून घेतला होता मेथी तो ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। आपण सर्व मेथी टाकून घेतली आहे। आता याला असं परतून घेऊन ह्याच्यामध्ये आत्ता मीठ टाकायचं नाहीये, मेथी थोडी शिजल्यावरती आपण मीठ टाकायचं आहे, कारण मेथी जसजशी शिजत जाते तशी ती कमी होत जाते। आता याला छान असं परतून घेऊ, ठीक आहे। आणि ह्याच्यावरती आपण 2 मिनिटं झाकण ठेवून याला वाफवू देऊ। 2 मिनिटं वाफ देऊन झाली आहे। आता भाजी आपली एवढीच राहिली आहे। आता ह्यावेळी आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकू। चवीनुसार मीठ टाकून छान परतून परत त्याला 2 मिनिटं वाफ काढायची, कारण मीठ टाकल्यानंतर थोडंसं अजून पाणी सुटतं। आता परत 2 मिनिटं झालेली आहेत, मीठ टाकून आपली वाफ काढून छान। आता ह्याच्यामध्ये बिलकुल पाणी नाही आहे, पूर्ण भाजी मधलं पाणी सुकून गेलं आहे। आता ह्यावेळी ह्याच्यामध्ये थोडीशी साखर, तुम्हाला हे ऑप्शनल आहे, हवी असेल तर तुम्ही टाकू शकता। साखर टाकून जरासं परतून आता ह्याच्यामध्ये किसलेला ओला खोबरा टाकायचा आहे। हा पण ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर टाका। छान असं परतून घेऊन आता फक्त 1 मिनिट झाकण टाकून हे खोबरं शिजू द्यायचं आहे। प्रॉपर असं मिक्स करून घ्यायचं आहे। कधी पण गॅस मंद आचेवरती पालेभाज्या शिजवून घ्यायच्या, म्हणजे त्याचा कलर ओरिजिनल कलर तसाच राहतो। आणि पालेभाज्या शिजवताना नेहमी झाकण ठेवावं, म्हणजे त्याच्यामधले जीवनसत्व तसेच। आता पाहू शकता आपली मेथीची भाजी तयार आहे। ही भाजी तुम्ही चपाती बरोबर वगैरे खाऊ शकता। पहा, सुंदर अशी आपली मेथीची भाजी तयार झाली आहे।